पाडावी लागते, त्यामुळे ते असं बोलत असतील. परंतु आपण पाहिलं असेल मुंबईमधल्या भटक्या कुत्र्यांचा किंवा शहरांमधल्या ग्रामीण भागातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था त्या तिथल्या ज्या नगरपालिका महानगरपालिका आहेत त्यांना आपण ते भटक्या कुत्र्यांचं त्यांना पकडायचं आणि त्यांचा बंदोबस्त करायचा या प्रकारची मोहीम प्रत्येक शहरात राबवलेली आहे. आणि बिबट्यांच्या बाबतीत आता प्रत्येक जिल्हानिहाय किती पिंजरे लावली आणि किती पिंजऱ्यात बिबटे पकडले आणि त्यांना जंगलात आदिवासात नेऊन सोडलं याची सुद्धा माहिती कालच विधानसभेमध्ये माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी दिलेली आहे. सरकार दोन्ही बाबतीत संवेदनशील आहे, कारण भटक्या कुत्र्यांपासून लोकांना मानवांना लहान मुलांना वगैरे होणारा त्रास याचाही बंदोबस्त निश्चितपणे शासनानं करायला सुरुवात केलेली आहे. आणि बिबट्यांना कारण कसं आहे बिबट्यांना पकडावं लागते किंवा त्यांना बेशुद्ध करावं लागते. बिबट्यांना आपल्याला थेट त्यांना मारता येत नाही किंवा जखमी करता येत नाही आणि म्हणून त्या सगळ्या नियमाचं वन्यजीवांच्या नियमांचं बाकी सगळ्या गोष्टींचं पालन करून त्यांना पिंजऱ्यातच पकडणं आणि पिंजऱ्यात पकडून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये नेऊन सोडणं ही मोहीम जिल्हानिहाय वन विभागाने मोठ्या प्रमाणात हातात घेतलेली आहे. अधिवेशनासाठी प्रथमतः उद्धव ठाकरे आज नागपुरात येत आहेत. नाही, त्यांनी पूर्ण अधिवेशनात खरं वास्तविक पाहिलं तर आलं पाहिजे. ते राज्याचे काही काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उबाटा पक्षाचे ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी खरं वास्तविक पाहता अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आलं पाहिजे. त्यांच्या विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांच्या विधिमंडळ सदस्यांनी कामकाजात कसा भाग घ्यावा, कुठले प्रश्न कसे उपस्थित करावेत, रोजच्या रोज या बाबतीतलं मार्गदर्शन पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलं पाहिजे. पण आपण पाहिलं अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते अल्पकाळ सभागृहात थांबायचे आणि आता तर ते माजी मुख्यमंत्री आहेत, पण तरी सुद्धा संसदीय कामकाज प्रणालीनुसार अधिवेशन ही इतकं महत्वाचं आयुध आहे की एक मिनिट या अधिवेशनातला अत्यंत महत्वाचा असतो. तिथं सहभाग घेणं, तिथं प्रश्न मांडणं, सरकारकडनं प्रश्न सोडवून घेणं ही खरी महत्वाची जबाबदारी असते. पण दुर्दैवानं आपण पाहिलं सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेब काय फार उत्साहानं कधी सभागृहातल्या कामकाजात सहभागी झालेला आपण पाहिलं नाही. तर शेवटी हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आपण यावर काय जास्त बोलणार. मुख्यमंत्री जितकी रक्कम जमा होते त्यात उरले काही टक्के रक्कम ही खरं तर देण्यात आलेली आहे. त्यावरनं शेतकऱ्यांना किती मदत करण्यात आली हा प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळते. 1 अब्जावधीची रक्कम मुख्यमंत्री रिलीफ फंडात आहे म्हणतात 75,000 रुपये हेच खर्च 75,000 कोटी असते. नाही 75,000 फक्त 75,000 आरटीआयला माहिती कार्यकर्त्यांना बाहेर काढायचं 1 अब्ज नाही. या बाबतीतली अधिकृत माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जाईल, कारण या संपूर्ण मुख्यमंत्री रिलीफ फंड याचं नियंत्रण हे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय करत असतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय करत असतं. त्यामुळे याची अधिकृत माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल. म्हणालेले आहेत की शेतकऱ्यांना मदत या जादुई शब्दाच्या नावाखाली खेळवत न राहण्यापेक्षा खरंच तात्काळ करणं गरजेचं आहे. साहेब रोहित पाटील साहेबांना म्हणावं, रोहित पवार साहेबांना म्हणावं, कालच मी माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील साहेबांशी चर्चा केली. कालपर्यंत 21,000 कोटींचे GR प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्गमित करून ते पैसे त्या विभागाकडे वर्ग झालेले आहेत. ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे आणि अगदीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी. ते त्यांना रिजन निहाय जिल्हा निहाय कशा पद्धतीनं GR निर्गमित झाले आणि कशा पद्धतीनं पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीसह माहिती देतील. ओके. पाटणमधला एक प्रश्न आहे. चिट्टेकर इथले जे नाथाची पाक ग्रामस्थ ते आक्रमक झालेत. ते म्हणतात रक्ताचे पाठ वाहतील मात्र पाणी देणार नाही अशी भूमिका त्यांनी. पाणी खरं कुणालाही अडवता येत नाही. नाथाची पाग हे माझ्या विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे. गेली 4-5 वर्ष झाली नाथाची पाग इथल्या लोकांनी एक आडमुठी भूमिका घेतल्यामुळं जे खाली गाव वसलेलं आहे तामकणी नावाचं त्या गावाला भीषण पाणी टंचाई भासते आहे. त्यांना दुसरा तामकणी गावाला दुसरा कुठलाही स्रोत पिण्याच्या पाण्याचा नाहीये आणि म्हणून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं अधिक कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांनी जॉईंट सर्वे करून नाथाच्या पाकमधलं जे सार्वजनिक जागेमधलं पाणी आहे ते दोन्हीही गावांना पुरू शकतं आहे त्या गावालाही पुरू शकतं आणि खाली तामकण्यालाही देऊ शकतो आपण अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे.
आम्ही त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ते ऐकून घेतलं नाही. मी आता अधिवेशन झाल्यानंतर दोन्ही गावांची संयुक्त बैठक अधिकाऱ्यांच्या बरोबर लावणार आहे आणि सामंजस्यानं दोन्ही गावांना पाणी देण्याची व्यवस्था शासनाकडे केली जाईल. पालघरमध्ये सीमावाद झालेला आहे. गुजरात सरकारनं तिथल्या 500 मीटर आत महाराष्ट्राच्या येऊन आपले तंबू फुटलेत आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. तिथे सध्या वाद निर्माण झाला आहे. नाही, मला याची कल्पना नाही. पालघरचे पालकमंत्री महोदयांशी मी चर्चा करेन. वस्तुस्थितीचा काय तिथलं फील्डवरची परिस्थिती आहे त्याची माहिती माननीय पालकमंत्री तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतील आणि मग मी आपल्याशी बोलतो. थँक्यू